कारण की नागपूर एम्समध्ये भावी डॉक्टरांच्या जीवाशी खेळ झाल्याचं पाहायला मिळालंय। एम्सच्या मेसमधील जेवणामध्ये मेलेले किडे अक्षरशः आढळून आले। जेवणामध्ये तळलेले सुरवंट आणि मशरूम ऐवजी स्पंजचे तुकडे आढळलेले आहेत। पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये दुपारच्या जेवणामध्ये विविध किडे आढळून आलेत। 1 फेब्रुवारीपासून एम्सच्या मेसचं कंत्राट बदललं गेलं होतं आणि जेवणामध्ये किडे आढळणं हा खोडसाळपणा तर नाहीये ना, अशा शंका सध्या उपस्थित होत आहेत। घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। एका विद्यार्थ्याच्या ताटामध्ये भाजीमध्ये तेलामध्ये तळलेला सुरवंट किडा आढळला, तर फळांच्या तुकड्यावर मेलेला छोटा तुकडा दिसून आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। आरोग्याशी खेळ म्हणावा लागेल। कंत्राट जेव्हा बदललं गेलं, आता कोणी दखल घेतलेली आहे की नाही अजून तरी? नक्कीच अतिशय गंभीर अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण नागपुरातील मिहानमध्ये एम्स ही प्रतिष्ठित आरोग्य संस्था आहे। केंद्र सरकारच्या वतीने या एम्सचं संचालन केलं जातं आणि इथे 1 फेब्रुवारीपासून नवीन कंत्राटदार आलेला आहे आणि इथे जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत त्यांच्या जेवणातील जी मेस आहे त्या मेसच्या जेवणामध्ये हे किडे आणि मेलेले जे सुरवंट आहेत असे दिसून आलेले आहेत। आणि या प्रकारचा जो व्हिडिओ किंवा फोटो आहे तो विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा सोशल मीडियावर असेल मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे। त्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि जे स्टुडंट्स वेलफेअर कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। मात्र अजूनपर्यंत या प्रकरणी कोणाचीही तक्रार आली नसल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे। तरीही प्रशासनाकडून याची चौकशी करण्यात येणार असल्याचं एम्स प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे नेमकं हा कोणाचा खोडसाळपणा आहे की नेमकं असं घडलेलं आहे हे आता येत्या चौकशीत स्पष्ट होईल। अगदी चौकशी होईल, तपास होईल आणि त्यातून काय समोर येतं याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। बातमी पाहतो नागपूरमध्ये।